शेअर मार्केटचे टुडेज इंडेक्स अशा प्रकारे आहे. निफ्टी हा 131 पॉईंटनी वर आहे. निफ्टी बँक 137 पॉईंटनी पॉझिटिव्ह आहे आणि सेन्सेक्स 304 पॉईंटनी पॉझिटिव्ह आहे. आज मार्केट पॉझिटिव्हमध्येच ओपन झालं. तर निफ्टीचे जे वाढलेले शेअर आहेत त्यामध्ये आपण बघूयात. अपोलो हॉप्स जो 8% वाढला, हिंदको 5%, डॉक्टर रेड्डी 2%, सिप्ला 2% आणि हिरो मोटो 2%. हे निफ्टीचे आजचे वाढलेले शेअर आहेत. खूप छान प्रकारे आज निफ्टीने एक ग्रोथ पकडली आहे मार्केट ओपन झाल्यापासूनच. त्याच प्रकारे निफ्टीचे पडलेले शेअर इंडस बँक -1%, अदानी पोर्ट -0.72%, ITC -52%, टायटन -43.43 आणि अल्ट्राटेक -0.31 असे हे निफ्टीचे पडलेले शेअर आहेत. त्यामुळे इतका काही इम्पॅक्ट हा मार्केटवर पडलेला नाही आहे, तरी हे शेअर थोडे ढासळ आहेत. त्याचप्रकारे आपण FNOचे वाढलेले शेअर बघूयात. त्यामध्ये अपोलो हॉप्स आहे ते 7.9% वाढलेले आहेत. BDL 7%, BSE +53%, नायका 5% आणि हिंदको 5%. हे FNOचे हे वाढलेले शेअर आहेत. त्याचमध्ये खूपच छान वाढलेले आहेत. आणि FNOचे जे आपण बघूयात यापुढे ते FNOचे पडलेले शेअर. तर FNOचे पडलेले शेअरपैकी PGEL आहे जो -5.6% पडलेला आहे. SGVN -4.6%, सुझलॉन -4.3%, ऑइल -4.2% आणि LIC -3.1%. हे FNOचे पडलेले शेअर आहेत. आणि आपण पुढे बघूयात की मार्केटने आज खूपच चांगल्या प्रकारे ग्रोथ पकडली होती. त्याच्यामुळे FNOचे काही शेअर जे आहेत ते पडलेले आहेत. आणि डिफेन्स सेक्टर मिड कॅपचे वाढलेले शेअरपैकी NMDC स्टील 20%ने वाढलेला आहे. EHI लिमिटेड 40%ने पॉझिटिव्हमध्ये आहे. JM फायनान्स 40%ने पॉझिटिव्हमध्ये, जेन इरिक +13%ने पॉझिटिव्हमध्ये आहे. HBL इरिक +10%ने पॉझिटिव्ह आणि KRBL +7.8%ने पॉझिटिव्ह. हे मिड कॅपचे खूप वाढलेले शेअर आहेत. डिफेन्स सेक्टरने आज खूपच छान प्रकारे पॉझिटिव्हिटी घेतली. त्याच्यात BDL आहे 7%, GRAC आहे +5%, BEML आहे +4% आणि मिदानी आहे +4%. हे डिफेन्स सेक्टरने चांगली. उद्या मार्केटमध्ये क्लोजिंग राहणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी राहावे. 15 ऑगस्टचं मार्केट हे बंद राहणार आहे. तर त्याच प्रकारे 15 ऑगस्ट